आज तुम्हाला आमच्या श्रीवर्धनकरांची छान अशी धुळवड पाहायला मिळणार आहे। सोमजाई देवी, कुसुमा देवी आणि भाऊ भैरवनाथ भेटणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा। आई भवानीचा उदो। रक्षक संध्याकाळी 6:30 वाजता सोमजाई भेटवाला। काळेश्वरी देवी आणि सोमजाई देवी यांची भेट या ठिकाणी झालेली पाहायला मिळते बघा। श्रीवर्धनचं दादर पूल आणि या ठिकाणी श्रीवर्धनची बाजारपेठ। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। शिमगोत्सव चालू आहे, आपण बघताय शिमगोत्सवाचे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि आज आहे धुळवड आणि आमच्या श्रीवर्धनकरांची धुळवड बघायची म्हटल्यानंतर सर्वत्र म्हणजेच सगळीकडनं आज धुळवड पाहण्यासाठी आपल्या श्रीवर्धनला येतात। इथे सोहम आहे बघा, माझ्यासोबत सोहम आहे आणि सोहमने सुद्धा छान अशी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या बद्दल दिली होती आणि कालच आपली या ठिकाणी मोठी होळी लागलेली आहे। होळी पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून हे भाविक येतातच, पण आज धुळवड आणि धुळवडीला ढोल भेटतात ना। आणि सोहम सांगेल आपल्याला। सोहम, आज धुळवड जी आहे आणि धुळवड पाहण्यासाठी पंचक्रोशीतून सगळे भाविक वगैरे येतात। आज भावा बहिणींची म्हणजेच कुसुमा देवी आणि सोमजा देवी, आपली जी सोमजा देवी आहे, कुसुमा देवी आहे आणि भाऊ भैरवनाथ हे एकत्र भेटतात आणि बहीण काळेश्वरी देवी इकडे भेटते ना, या साईडला, या कसबा पेठेमध्ये भेटते। कसबा पेठेत नाही येते ती, तिकडं आग्रात काळेश्वरी नसते। आग्रात काळेश्वरी नसते। आज तुम्हाला आमच्या श्रीवर्धनकरांची छान अशी धुळवड पाहायला मिळणार आहे आणि चौकर पाकडीच्या नाक्यावर जिथे सावरकर चौक आहे तिथे ढोलांची भेट होते, म्हणजे देवदेवतांची भेट होईल। म्हणजे आपली सोमजाई देवी, कुसुमा देवी आणि भाऊ भैरवनाथ भेटणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि श्रीवर्धनकरांची धुळवड आणि मजा मस्ती जी असते आमच्या या धुळवडीच्या याच्यात ती बघायला मिळेल आणि जे उच्चार असतात ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा। आपण ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या या प्रांगणामध्ये आहोत आणि आता आपण चाललेलं आहे जिथे तयारी होते बघा। सोमजाई देवीचं छान असं तुम्हाला दर्शन सुद्धा होणार आहे आणि तिचं दर्शन घेतल्यानंतर इथून ढोल निघणार आहेत। सोमजाई देवीचे ढोल नाल सगळे निघणार आहे, ते तुम्हाला पाहता येईल आणि तिथे भावा बहिणींची भेट म्हणजे देवदेवतांची म्हणजेच कुसुमा देवी भेटणार आहे, भाऊ भैरवनाथ भेटणार आहे आणि जो जल्लोष असेल तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथे मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जसे की सुहास दादा आहेत, आमचे कमलेश दादा आहेत, जे बंटी आमचे मित्र आहेत, इथे प्रशांत दादा आहेत, काका आहेत, इथे सुहास दादा पोलेकर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतातच आणि आईची महती त्यांनी सुद्धा छान अशी सांगितलेली आहेत। इथे प्रवीण दादा शिरकर आहेत, हे काका आहेत आपले, प्रवीण दादा आहेत। हे सर्व मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि मंदिराचे जे पुजारी आहेत, पुरोहित आहेत, ते सुद्धा या ठिकाणी तयारी करतात, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा। इथे तयारी चालू आहे, धोतर वगैरे नेसलं जातं आणि छान असा हा पेहराव पुजारी वगैरे करतात। चला आपण प्रथम आपली ग्रामदेवता आईचं दर्शन करूया। बघा वंडारे वंडा छान असं बघा हे उच्चारण आपल्याला पाहायला मिळेल। होळीच्या दिवशी हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं आणि खास करून आमच्या श्रीवर्धनमध्ये आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं छान असं आपल्याला दर्शन होणार आहे। आता इथे मंदिराचे सगळे पुजारी जे पाहायला मिळतात, आता या ठिकाणी जी तयारी चालू आहे, धोतर वगैरे नेसवलं जातं आहे आणि आपल्या मंदिर ट्रस्टीचे जे पुजारी आहेत आपले संदेश दादा, हे बघा छान असा हा पेहराव त्यांनी केलेला आहे। नमस्कार। चला प्रथम आपण आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं छान असं दर्शन करणार आहोत। या ठिकाणी आईच्या या दर्शनासाठी आणि आईला बोललेले नवस हे फेडण्यासाठी देश विदेशातून लाखो भक्तगण या आईच्या दर्शनासाठी येतात, कारण का महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं हे दक्षिण काशी असलेलं हे क्षेत्र आई सोमजाई देवी आणि दक्षिणेला असलेलं हरिहरेश्वर पाहण्यासाठी लाखो भक्तगण आपल्या या श्रीवर्धनला भेट देत असतात। चला तर आता तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला मिळणार आहे ते म्हणजे
धुळवड, आमच्या श्रीवर्धनकरांची ही धुळवड. चला तर आपल्याला थोड्या वेळात धुळवडीचा हा संपूर्ण जल्लोष पाहायला मिळणार आहे. प्रथम आपण आपल्या ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या या मंदिरातून आपले जे मेहतर आहेत, विविध समाजातील जे अध्यक्ष आहेत, यांना आमंत्रण, म्हणजे ही परंपरा पूर्वापार पासून चालत आलेली आहे की गावचईला आमंत्रण केलं जाईल. त्या आमंत्रणाला आता आपण निघणार आहोत आणि आपल्याला पाहायला मिळेल विविध जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी धुळवडीसाठी आमंत्रण केलं जातं. ही परंपरा आज तागायत श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे. चला तर आपण आता निघालोय आमंत्रणासाठी. आई भवानीचा उदो. चला तर आता श्रीवर्धनकरांची पाहायला मिळणार आहे धुळवड. धुळवडीचं आमंत्रण करण्यासाठी आपण प्रथम मंदिराचे जे ट्रस्टी सदस्य आहेत, पोद्दारांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे. मंदिर ट्रस्टीचे हे सुद्धा सदस्य निर्लेकर, खडके परिवार या ठिकाणी राहतात. संध्याकाळी 6:30 वाजता सोंदा भेटवाला. सोनार समाजाला सुद्धा या ठिकाणी आमंत्रण झालेलं आहे. संध्याकाळी 6:30 वाजता सोंदा भेटवाला. परीट मेहतरांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण झालेलं आहे. श्रीवर्धनच्या वाणिया येथील भोकरे परिवार आणि भोकरे कुटुंब या ठिकाणी राहतं आणि यांच्या मार्फत सुद्धा देवीची आरती या ठिकाणी सुजितजी भोकरे जे आपले मित्र आहेत आणि त्यांच्या परिवारातर्फे जी आरती केली जाते ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. धुळवडीचं आमंत्रण करण्यासाठी आपण श्रीवर्धनच्या नगर परिषदेकडे आलेलो आहोत आणि येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा आमंत्रण केलं जातं. बघा या ठिकाणी सुद्धा आपले मित्र योगेशजी तुरे यांनी सुद्धा छान असं आमंत्रण केलेलं आहे. आपण आता श्रीवर्धनच्या पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आमंत्रण केलं जाईल. बघा छान अशी श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली ही पारंपरिक प्रथा जे आज तागायत आपल्याला पाहायला मिळते. विविध सरकारी खाते आणि विविध मानकरी जे असतात त्यांना आमंत्रण केलं जातं. या ठिकाणी श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक जे आहेत यांना आमंत्रण केलं जाते. बघा रक्षक संध्याकाळी 6:30 वाजता सोंदा भेटवाला. संध्याकाळी 6:30 वाजता सोंदा भेटवाला. श्रीवर्धन नवी पेठ भंडारी समाज अध्यक्ष राजेंद्रजी पाटील काका यांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे. चला तर धुळवडीचा आणि हा जो जल्लोष होणार आहे तो पाहायला मिळणार आहे. नवी पेठेमध्ये आपण आता आलेलो आहोत. नवी पेठेतून आपण जे गावचे खोत आहेत यांना सुद्धा आमंत्रण केलं जातं. खोतांना आमंत्रण होते. बघा या ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता सोंदा भेटवाला. आपले वसंतदादा यादव जे गावचे खोत आहेत यांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे. चला तर आपण धुळवडीचा जल्लोष पाहतोय. आता आमंत्रण चालू आहे आणि थोड्या वेळात जो धुळवडीचा आणि आई सोमजाई देवी, बहीण कुसुमा देवी आणि बहीण काळेश्वरी देवी यांचा जो मिलाप होणार आहे, संगम होणार आहे आणि देवदेवतांचा जो भेट होणार आहे भाऊ बहिणींचं, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. संध्याकाळी 6:30 वाजता सोंदा भेटवाला.
श्रीवर्धनचे सोमजाई देवीचे जे प्रभारी आहेत, सदस्य आहेत, बाळादादा सातनाक यांच्या निवासस्थानी आलो होतो आपण आणि त्यांना सुद्धा छान असं आमंत्रण या ठिकाणी केलेलं आहे. धुळवडीचं आमंत्रण केलं जातंय आणि तिकडे सुद्धा ढोलांचा आवाज येतोय. काळेश्वरीचे ढोल निघालेले आहेत. आई काळेश्वरी देवी म्हणजेच आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीची बहीण आणि काळेश्वरी मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चला तर छान असे ढोलांचा आवाज येतोय. आपल्याला काळेश्वरी देवीचे ढोल आपल्याला पाहायला मिळतात. इथे सुद्धा आपण आमंत्रणासाठी आलेलो आहोत आणि काळेश्वरी देवी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुंभार समाजाची जे अध्यक्ष आहेत, श्रीवर्धनच्या कुंभार समाजाचे अध्यक्ष रवीजी करंजकर यांना आमंत्रण करण्यासाठी आलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. काळेश्वरी देवी आणि सोमजाई देवी यांची भेट या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. बघा छान या ठिकाणी सुद्धा आमंत्रण केलं जातं. श्रीवर्धनच्या या बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत. आता विविध धर्मातील लोकांना सुद्धा आमंत्रण धुळवडीचं केलं जातं. बघा या ठिकाणी जे सरकोत आहेत श्रीवर्धनचे यांना सुद्धा आमंत्रण केलं जातंय. बघा ही श्रीवर्धनकरांची आमची परंपरा जी पाहायला मिळते. हे श्रीवर्धनचं दादर पूल आणि या ठिकाणी श्रीवर्धनची बाजारपेठ. बघा सोमजाई देवी आणि कुसुमा देवी भैरवनाथ भाऊ भैरवनाथ यांची भेट होणार आहे. विविध धर्मातील लोकांना सुद्धा या ठिकाणी पूर्वापारपासून श्रीवर्धनकरांनी ही जी परंपरा जपून ठेवलेली आहे ती पाहायला मिळते आपल्याला. चला तर आपल्याला हे छान असं आमंत्रण पाहायला मिळतंय. श्रीवर्धनच्या बाजारपेठेतून आपण आता श्रीवर्धनच्या कसबा पेठेमध्ये आलेलो आहोत आणि श्रीवर्धन मंदिर ट्रस्टीचे म्हणजे सोमजाई मंदिर ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत खोत शरद खोत यांच्या आपण निवासस्थानी जातोय आणि त्यांना सुद्धा धुळवडीचं आमंत्रण केलं जाईल. बघा श्रीवर्धनचे सोमजाई देवी ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत शरदजी खोत आणि त्यांचे सुपुत्र बाबू जे आपले मित्र आहेत यांना सुद्धा छान असं आमंत्रण झालेलं आहे. नाभिक समाज जे अध्यक्ष आहेत अमितजी जाधव यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. श्रीवर्धन कसबा पेठ भंडारी समाज अध्यक्ष शैलेशजी खापणकर यांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे. त्यांचं हे निवासस्थान आणि छान असं हे आमंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे. ही रूढी परंपरा पारंपरिक जी प्रथा आहे आमची श्रीवर्धनकरांची ती आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळते. श्रीवर्धनकरांना विविध समाजातील प्रमुखांना वेतरांना आणि विविध धर्मातील मुसलमान समाजातील जे सरकोत आहेत यांना सुद्धा आमंत्रण झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आपल्या मंदिरामध्ये आई सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणाहून हे ढोल जे निघणार आहेत आणि जो जल्लोष पाहायला मिळणार आहे आपल्याला आई सोमजाई देवी भाऊ भैरवनाथ आणि आई कुसुमा देवी आई काळेश्वरी देवी या भावा बहिणींची भेट जी थोड्या वेळाने पाहायला मिळणार आहे. आपल्या या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. पुन्हा एकदा आपण आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आई भवानीचा उदो छान असे आमंत्रण आपल्याला पाहायला मिळाले. विविध सरकारी खाते आणि समाजातील विविध अध्यक्ष जे आहेत त्यांना सुद्धा आणि विविध धर्मातील लोकांना म्हणजेच आपण पाहिलं की आपण दादर पुलावर गेलो जे मुसलमान समाजातील सरकोत आहेत त्यांना सुद्धा आमंत्रण केलं गेलं. बघा ही परंपरा आज तागत श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे ती पाहायला मिळाली आणि आता आपल्याला जो जल्लोष पाहायला मिळणार आहे तो म्हणजे धुळवडीचा, ज्याच्यासाठी आपण वाट पाहताय त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. आता ह्या ठिकाणाहून आपण धुळवडीला निघणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे भाऊ भैरवनाथ आई कुसुमा देवी
आई काळेश्वरी देवी यांची जी भेट होणार आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला आपल्या बनून राहा.